हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर सुंदर ब्लाउज डिझाईनचं कलेक्शन शेअर करणार आहे। सो हे जेवढ्या काही ब्लाउज डिझाईन्स आहेत तर ह्या सगळ्या ब्लाउज डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ते व्हिडिओमध्ये मी कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज बघून तशा डिझाईन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर त्याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपले हे व्हिडिओज बघून अशा छान छान डिझाईन्स बनवणं खूपच सोपं जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावे, तर यासाठी सुद्धा मी खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। सो ते टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून जर तुम्ही डिझाईन बनवली तर नक्कीच छान अशी फिनिशिंग सहित डिझाईन तुमची रेडी होईल। ठीक आहे, चला मग आता मी तुम्हाला ह्या छान छान अशा ब्लाउज डिझाईनचं कलेक्शन दाखवते। सो वन बाय वन मी तुम्हाला त्या डिझाईन्स दाखवते। तर बघा, ही आहे आपली पहिली डिझाईन। ॲक्च्युली ना याचे जे काही लटकन आहे ना तर ते आपण खूप सुंदर बनवलेले आहेत बघा, छान असे। आणि ही डिझाईन सुद्धा खूप छान आहे बघा, गोल्डन कलरची लेस लावलेली आहे। ब्लाउजचा कलर म्हणजे कलर सुद्धा खूप सुंदर आहे। आणि हे बघा खाली ह्या पद्धतीचं मणी लावून आपण हे रेडी केलेलं आहे। सो खूप छान असे डिसेंट लुक मधली ही डिझाईन आहे आणि याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे। तर ही डिझाईन जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज स्टिच करता येईल। सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच ह्या डिझाईनमुळे खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे जे काही हँगिंगचे लटकन आहे त्यामुळे सुद्धा ब्लाउज खूप छान दिसणार आहे। आणि हे जे काही लटकन आहे ना तर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही अशी छानसे लटकन डिझाईन्स नक्कीच बनवू शकता। त्यानंतर आता मी तुमच्यासोबत पुढची डिझाईन शेअर करते। हे बघा, तर एकदम असा साडीचा कसा कपडा असतो सुळसुळात असा कपडा आहे आणि त्यामध्ये आपण ही डिझाईन बनवलेली आहे। एवढंच नाही तर ही जी काही डिझाईन आहे ना तर ही विदाऊट कॅनव्हास पेपर आपण स्टिच केलेली आहे बघा। कलर खूप सुंदर आहे, सिल्वर कलरचे लाईन आहे त्यामुळे सिल्वर नॉट आणि इथे आपण मोती लावलेले आहे। तर इथे तुम्हाला असं लक्षात येणार नाही पण ब्लाउज पूर्ण झाल्यावर घातल्यानंतर हा पार्ट असा स्प्रेड होणार आहे बघा। मध्ये बो आहे, शेप सुद्धा खूप सुंदर आहे या ब्लाउज डिझाईनचा आणि ही ब्लाउज डिझाईन सुद्धा खूप छान दिसते। सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। ठीक आहे, तर याचा सुद्धा मी व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचा ऑलरेडी टाकलेला आहे। त्यानंतर बघा, ही आहे आपली पुढची डिझाईन। तर ही आहे बोटनेकमध्ये। बऱ्याचदा बोटनेकमध्ये काठापासून डिझाईन कशी बनवावी ही सुचत नाही, तर तुम्ही अशी डिझाईन सहज बनवू शकता बघा। शेप खूप छान आहे आणि ॲक्च्युली ना ब्लाउज घातल्यावर खूप सुंदर लुक येतं। आणि इथे बघा काठापासून पॅच बनवून आपण लावलेला आहे। बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की काठपदर साडी आहे, बोटनेकमध्ये स्टिच करायचं आहे, मग स्टिच करता येईल का, पॅच बनवता येईल का? तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता, खूप सुंदर असं लुक येईल। आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। त्यानंतर बघा, ही आहे आपली पुढची डिझाईन। तर इथे एक आपल्याला लटकन लावायचं आहे, तर तुम्ही इथे लावू शकतात, एखादं रेडीमेड लावू शकतात किंवा एखादं सिंपल फॅब्रिकपासून सुद्धा बनवू शकता। तर बघा पाण्याचा थेंबचा शेप कसा असतो तशा शेपमध्ये आपण ही डिझाईन बनवली आहे आणि याचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे। खूप साऱ्या कस्टमरने अशी छानशी ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन माझ्याकडून शिवून घेतलेली आहे। सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आयडिया द्या। नक्कीच खूप छान असं ब्लाउजला लुक येईल आणि आय होप सो कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल आणि त्याची फिनिशिंग वगैरे सुद्धा खूप छान आलेली आहे। त्यानंतरची बघा, ही आहे आपली पुढची डिझाईन। तर ही सुद्धा बोटनेकमध्ये आहे। बोटनेकमध्ये मी म्हटलं काठापासून डिझाईन कशी बनवावी ही सुचत नाही, ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता बघा। वरती काठाचा पॅच बनवून लावलेला आहे, लेस सुद्धा खूप छान अशी टिकलीवरची लावलेली आहे त्यामुळे त्या डिझाईनला अजून छान लुक आलं आणि खाली सुद्धा डिझायनर लेस लावली। सो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि छान अशी बोटनेकमध्ये काठपदरच्या साडीवरची ही डिझाईन रेडी झालेली आहे। अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे। त्यानंतर ही आहे आपली बोटनेकमधली पुढची डिझाईन। तर पंतीचा शेप कसा असतो त्या शेपमधली ही डिझाईन आहे आणि खरंच ही डिझाईन सुद्धा माझ्याकडून खूप साऱ्या कस्टमरने स्टिच करून घेतली। सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, नक्कीच साडीला आणि ब्लाउजला ह्या डिझाईनमुळे खूप सुंदर असं लुक येत आहे। ठीक आहे, आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल हे सगळं स्टिच करता करता तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। त्यानंतर आपली आहे पुढची डिझाईन। हे बघा, काठापासून बनवलेली आहे,
पॅचवर्क डिझाईन आहे, छान असा शेप आहे। इथे बघा मोती लेस लावलेली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही हँगिंग्स लटकन्स लावू शकतात आणि खूप छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही काठापासूनची पैठणी साडीची छान अशी ब्लाउज डिझाईन रेडी झाली। सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। कॅनव्हास कसा कट करायचा, अस्तरवर कशी मार्किंग करायची, पॅच कसा रेडी करायचा, तो ब्लाउजच्या बॅक पार्टला कसा लावायचा, लेस वगैरे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे। त्यानंतर ही आहे आपली पुढची डिझाईन। तुम्ही बघू शकता, मी म्हटलं की बोटनेकचा खूप ट्रेंड चालू आहे आणि काठापासून जर का डिझाईन बनवायची असेल बोटनेकमध्ये तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। सिल्वर काठ होते बघा, तर सिल्वर लेस लावूनच छान असं ही ब्लाउज डिझाईन आपण बनवलेली आहे। सो याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि ह्या ब्लाउज डिझाईनमुळे सुद्धा खूप सुंदर असं साडीला लुक येतं। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर ही आहे आपली पुढची डिझाईन। बऱ्याच कस्टमरला पानगळा आवडत असतो, सो पानगळ्यावर कॉन्ट्रास्ट थोडासा पाव मीटर साडीचा कपडा वापरून अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात। हे बघा इथे गोल्डन लेस लावलेली आहे, कॉन्ट्रास्ट कपड्याचं इथे छोटंसं फ्रिल बनवलेलं आहे आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली ते रेडी झालेली आहे आणि एकदम कमीत कमी टाईममध्ये सुद्धा रेडी होते। सो त्यामुळे तुम्ही नक्की स्टिच करू शकता आणि घातल्यावर पण खूप छान अशी स्प्रेड होते, तर लुक सुद्धा खूप छान येणार आहे। सो नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर पुढची जी काही डिझाईन आहे तर ती सुद्धा आपली पानगळ्यावरची आहे, फक्त एवढंच आहे की ही आपण फक्त लेस वापरून बनवलेली आहे। बऱ्याच कस्टमरला लेस फक्त लावायची असते, तर अशा वेळेस अशा पद्धतीची लेस लावून पानगळ्यावर तुम्ही खूप सुंदर डिझाईन बनवू शकता, ते सुद्धा एकदम कमीत कमी टाईममध्ये आणि ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर येतं, लुक येतं आणि महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला सुद्धा अशा डिझाईन फार आवडतात। सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा ट्राय नक्की करून बघा। त्यानंतर ही आहे आपली पुढची डिझाईन। तर बघा ह्या डिझाईनचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे। आपण 2 इंच इथे कपडा एक्स्ट्रा घेत असतो आणि त्यापासून हे त्रिकोण बनवतो, कारण सेपरेट केले तर बऱ्याचदा ते धागे वगैरे निघतात, कमी जास्त छोटे मोठे होतात। सो अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर एकसारखे सेम डिस्टन्सवर पण रेडी होतात आणि साईजने पण सेम येतात। सो बघा गोलगळा आहे, खाली ट्रायंगल बनवला आणि ते त्रिकोण लावले। सो गोलगळ्यावरची ही डिझाईन सुद्धा तुम्ही अशी नक्की स्टिच करू शकता। घातल्यानंतर अजून स्प्रेड होईल, फिटिंगला खूप सुंदर बसतो। सो नक्की ट्राय करून बघा। इथे काठ लावला आहे, तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा सुद्धा लावू शकता, तर ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर बोटनेक मधली ही डिझाईन आहे, खूप सुंदर आहे बघा। खाली बो लावलेला आहे, इथे छोटंसं ट्रायंगल आणि इथे वरती सुद्धा। सो खूप सुंदर अशी ट्रेंडिंग आपण ही ब्लाउज डिझाईन बनवून घेतली। शेप्स खूप सुंदर आहे, महत्त्वाचं म्हणजे याची फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि ब्लाउज घातल्यावर ना खूप छान असं ब्लाउजला लुक येतं। सो अशी ट्रेंडिंग बोटनेकची ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप डिसेंट असं लुक येईल। त्यानंतर बघा ही सुद्धा बोटनेकची डिझाईन आहे। ॲक्च्युली मी तुम्हाला त्याचं नॉट निघालेलं होतं, तर बघा पोटली बटन्स लावलेले आहे आपण याला आणि खाली ना म्हणजे बोटनेकमध्येच पानाचा शेप घेतला आहे। तर मी आधी याचं नॉट वगैरे बांधते आणि मग तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की त्याचं लुक कसं येत आहे। तर ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे ना त्याचं सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि ते सुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की ही जी काही डिझाईन आहे ना हा आपण कॅनव्हास पेपर लावून वगैरे स्टिच केलेली आहे आणि खरंच खूप सुंदर लुक येतं। बोटनेकमध्ये अशी डिझाईनचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे। सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा पोटली बटन छोटे मोठे होतात, सो ते एकसारखे होण्यासाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची तर हे सांगितलेलं आहे। तर याचा जो काही शेप आहे ना तो खूप सुंदर आहे, पानाचा आहे पूर्ण असा। तुम्हाला असा जो दिसत नाही, खाली दिसल्यावर तर व्यवस्थित दिसेल, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। सिंपल बघा फॅब्रिकचे लटकन लेस लावून रेडी केलेले आहे आणि ही छान अशी पोटली बटन्सपासूनची आपण डिझाईन बनवलेली आहे। सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। कॅनव्हास पेपर लावून ही कशी स्टिच करायची तर हे मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ॲक्च्युली ना याला आपण कॅनव्हास पेपरच लावलेला नाही आहे, सो बिना कॅनव्हास पेपरची सुद्धा ही डिझाईन होऊ शकते, तर ते व्हिडिओ बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल। त्यानंतर बघा ही आहे आपली पुढची डिझाईन। मी म्हटलं या डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे बघा। आपण इथे मोती लेस लावलेली आहे आणि गोल गळ्यावरची ही डिझाईन आहे। खाली ट्रायंगलमध्ये एक गोल्डन बटन आणि त्याच्या खाली म्हणजे इथे सुद्धा छान अशी डिझायनर लेस लावलेली आहे। सो त्यामुळे तर ब्लाउज डिझाईनला अजून छान असं लुक आलेला आहे। सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। याची सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। आणि त्यानंतर बघा ही पुढची डिझाईन, खूप कमी जर काठ वगैरे असतील तर काय म्हणजे आजकाल काय होतं ना की बाहीला जर का आपण काठ यूज केले किंवा बॅकनेकला
तर एकदम कमी काठ उरतात. सो बाहीला घेतले आणि मग एकदम छोटेसेच काठ होते आणि एकदम छोट्याशा काठापासून मटक्या गळ्यावरची आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. डिझायनर अशा लेस 2 यूज केलेल्या आहे बघा आणि मधला हा छान असा वेगळ्या पॅटर्न मधला पॅच. सो खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झाली. इथे एखादं बटन, एखादं गोल्डन मनी किंवा एखादा पॅच असं तुम्ही लावू शकता, म्हणजे ही डिझाईन अजून छान दिसेल. सो काठपदरच्या पैठणी साडीवर असे छानसं छोट्याशा काठापासून सुद्धा पॅच बनवून तुम्ही ही छान अशी डिझाईन नक्कीच बनवू शकता, ते सुद्धा मटका गळ्यावर. कारण की काही काही कस्टमर असतात की त्यांना मटका गळा सुद्धा खूप आवडत असतो. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर बघा मग अशा टोटल मी तुमच्यासोबत 15 खूप छान छान लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर केलेला आहे. तर या सगळ्या ब्लाऊज डिझाईन मिक्सअप टाईपच्या आहे. काही असं सुळसुळा कपडा आहे, काही पैठणी काठपदर आहे. काठपदर असेल तर बोटनेकमध्ये कशी डिझाईन बनवायची हेही सुचत नाही, किंवा नॉर्मल पॅच बनवून कशी बनवायची. तर या सगळ्या मिक्स, काही ब्रॉकेट टाईप आहे. सो अशा खूप छान छान टोटल 15 ब्लाऊज कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि पुन्हा सांगते, ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहेत त्याच्या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेले आहे. सो यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.